धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री बनवण्यासाठीची प्रक्रिया ही आता सुरू झालेली दिसत आहे आणि एक मोठ्या नेत्यानं सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे नेमके कधी पुन्हा मंत्री होणार आहेत आणि धनंजय मुंडेंकडे एक नवी मोठी जबाबदारी आता पक्षाकडून दिली जाणार असल्याची सुद्धा माहिती दिसून येत आहे. नेमके धनंजय मुंडे पुन्हा मंत्री कधी होतील आणि ती तारीख काय आहे आणि या सगळ्या गोष्टीत आपल्याला धनंजय मुंडे हे मंत्री पुन्हा कधी पाहायला मिळतील हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस प्रक्रिया जी काही झालेली आहे ती समजावून घ्यायची आहे. नमस्कार, मी रणजित. मंडळी, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख बीडमध्ये प्रकरण घडलं. संतोष देशमुखांची हत्या झाली, वातावरण चिघळलं. बीडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण चिघळलं आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंचे जवळचे सहकारी असलेले वाल्मिक कराड यांचं कुठंतरी नाव आलं आणि त्या नावामुळे धनंजय मुंडे यांना त्रास दिला गेला किंवा त्रास झाला असं म्हणायला हरकत नाही की धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी प्रकारची मागणी होऊ लागली. मग राष्ट्रवादी पक्षानं अजित पवारांना विचार केला की जर लोक म्हणतायत की लोकांना जर वाटत असेल की अशा प्रकारचा माणूस किंवा धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळापासून कुठेतरी दूर राहिले गेले पाहिजेत, जोवर हे प्रकरण शांत होत नाही किंवा जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल येत नाही, जोपर्यंत या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा कुठेही काही संबंध नाही असं सिद्ध होत नाही, तोपर्यंत मुंडे बाजूला राहिले पाहिजेत अशा प्रकारचं अजित पवारांच्या पक्षाचं किंवा मंत्रिमंडळाचं मत आलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांचा आम्ही राजीनामा घेणार आहोत आणि सगळ्या निराशेच्या वातावरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा घेण्यात आला. राजीनामा घेतला, पण पुढे झाली तपासाची प्रक्रिया सुरू. तपासाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर भरपूर आरोप करण्यात आले. अंजली दामानिया ज्या कुठेतरी आरटीआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी करतात, वेगवेगळ्या नेत्यांचे जे काही भ्रष्टाचार केलेले असतात ते उघडे पाडण्याचा प्रयत्न करतात, तसेच आरोप श्री माननीय धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा अंजली दमानिया यांनी केले आणि त्यांनी आरोप केल्यानंतर ज्यावेळेस कृषी खात्यामध्ये धनंजय मुंडे होते त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी भरपूर मोठा घोटाळा केला अशा प्रकारचा जो काही आरोप अंजली दामानिया यांनी केला होता, त्यामध्ये न्यायालयामध्ये ते गेल्या, कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिल्याची एक बातमी आली. क्लीन चिट दिली, धनंजय मुंडे यांचं कुठेही त्याच्यामध्ये काही संबंध नाही असं कोर्टाने त्यावेळेस सांगितलं आणि कोर्टाने एक प्रकारे धनंजय मुंडेंचं जे काही त्यांच्यावर वार होत होते वेगवेगळे, ते वार त्यांचे फेल ठरले किंवा खोटे ठरविले असं म्हणायला त्यावेळेस हरकत नाही. पण त्यावेळेस धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट टाकली, ट्विटरवर टाकलं की वार कितीही करा किंवा दाग कितीही लावण्याचा प्रयत्न करा, जो माणूस स्वच्छ आहे तो माणूस स्वच्छच राहणार आहे, अशा प्रकारचे काहीतरी धनंजय मुंडे यांचे त्यावेळेसचे शब्द होते. पण एक विचार करायचा झालं तर पुन्हा मंत्रिमंडळात घेणार का, त्यावेळेस पासून चर्चा सुरू झाल्या. कोणत्या वेळेस पासून? ज्या वेळेस पासून हे सिद्ध झालं की धनंजय मुंडे यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, कोर्टाने असे त्यांना क्लीन चिट दिली, त्यावेळेस पासून मंत्रिमंडळात चर्चा सुरू झाली की पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ शकतात का, काय होऊ शकतं. पण त्यावेळेस कुठलेही मंत्रिमंडळात त्यांना घेण्यात आलं नाही आणि आता पुन्हा परत निवडणुकीचा काळ आहे, धनंजय मुंडे भाजपात जाणार अशा प्रकारचं वातावरण सुरू झालेलं होतं. कुठेतरी धनंजय मुंडे यांना मोठा एक सपोर्ट भेटला होता की पंकजा मुंडे यांनी सुद्धा सांगितलं होतं की मी मतदारसंघ सोडलेला आहे, धनंजय मुंडेंसाठी माझा परळी मतदारसंघ हा मी खुला सोडलेला आहे. म्हणजे धनंजय मुंडे भाजपात जाणार अशा प्रकारच्या बातम्या आल्या आणि आता वाटू लागलं की धनंजय मुंडे भाजपात जाणार आहेत म्हणून अजित पवार त्यांना परत मंत्रिमंडळात घेतील की काय. पण हे बघणं महत्वाचंच आहे. प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे कुठेतरी मोठे नेते मानले जातात आणि कुठेतरी प्रफुल्ल पटेल हे कुठेतरी एक मोठ्या नेत्यांच्या नावामध्ये त्यांची गिनती होती आणि त्यांनी सांगितलंय की धनंजय मुंडे यांचा लवकरच शपथविधी सुद्धा होईल, कारण त्यांचं कुठल्याही प्रकरणामध्ये नाव आलेलं नाही, त्यांचा अर्थार्थ या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही असं
त्यांना वाटते किंवा प्रफुल्ल पटेलांना वाटते आणि या सगळ्या गोष्टीमुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळतील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि सगळी प्रक्रिया सुद्धा सुरू आहे अशा प्रकारे सुद्धा माहिती आहे. पण आता बघणं महत्वाचं आहे राज्यात जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि धनंजय मुंडे कधीपर्यंत मंत्री म्हणून पुन्हा एकदा पुढे येतील आणि कधीपर्यंत मंत्री होतील हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल, मुंडेंच्या मंत्रिपदाबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.